शहराच्या एका शांत कोपऱ्यात असलेल्या गुलमोहर अपार्टमेंटच्या 4थ्या मजल्यावर अद्वैतचा फ्लॅट होता. घर सुंदर होतं, पण घरात पसरलेली शांतता मात्र अंगावर येणारी होती. वर्षभरापूर्वी अद्वैतच्या आयुष्यातून त्याची पत्नी नियती कायमची निघून गेली होती. बाळातपणानंतर तिची तब्येत बिघडत गेली आणि नामांकित डॉक्टरांचे उपचार, अफाट पैसा खर्च करूनही ती वाचू शकली नव्हती. अद्वैतच्या आयुष्यात आता उरला होता फक्त त्याचा 11 महिन्यांचा धाकटा मुलगा अंशू. अंशू अजूनही दाराकडे डोळे लावून बसायचा, जणू त्याची आई आता येईल. अद्वैत त्याला कुशीत घ्यायचा, त्याच्या केसावरून हात फिरवायचा, पण आतून तो स्वतःही पूर्णपणे कोसळलेलाच असायचा. गेल्या वर्षभरापासून वर्क फ्रॉम होम असल्यामुळे अद्वैतने अंशूला कसंबसं सांभाळलं होतं, पण आता कंपनीने त्याला थेट ऑफिसला येण्याचे आदेश दिले होते. नोकरी सोडणं शक्य नव्हतं, कारण अंशूचं भविष्य त्यावर अवलंबून होतं. अद्वैतने सोसायटीतल्या ओळखीच्या लोकांना सांगून ठेवलं होतं की मला एक विश्वासू व्यक्ती हवी आहे, जी माझ्या बाळाला सांभाळेल आणि घरचा साधा स्वयंपाक करेल. त्या दिवशी दुपारच्या वेळी अद्वैत लॅपटॉपवर काम करत होता आणि अंशू पाळण्यात खेळत होता. अचानक दाराची बेल वाजली. अद्वैतने दार उघडलं आणि समोर पाहिलं तर एक तरुणी उभी होती. वय साधारण 28-29 वर्ष. सावळा रंग, पण तिचे डोळे अतिशय मोठे, बोलके आणि कमालीचे शांत होते. तिचे काळेभोर लांब केस पाठीवर अलगद सुटलेले होते. अंगावर एक साधा पण सुबक सुती ड्रेस होता. तिच्या चेहऱ्यावर एक असं हसू होतं जे पाहताच समोरच्याचा ताण हलका व्हावा. नमस्ते साहेब, मला 3ऱ्या मजल्यावरच्या ताईंनी पाठवलं. तुम्हाला बाळासाठी आणि स्वयंपाकासाठी मावशी हवी आहे ना? तिचा आवाज एखाद्या संगीतासारखा शांत होता. अद्वैतने तिला आत बोलावले. हो, यात. माझं नाव अद्वैत. त्याने हस्त आंदोलनासाठी हात पुढे केला, पण तिने अत्यंत साधेपणाने आणि आदराने दोन्ही हात जोडून नमस्कार केला. तिच्या या सुसंस्कृतपणाने अद्वैतच्या मनात तिच्याबद्दल पहिला आदर निर्माण केला. माझं नाव मीरा, ती म्हणाली. अद्वैतने तिला आपली सगळी परिस्थिती ती सांगितली. पत्नीचं जाणं आणि अंशूची जबाबदारी सांगताना अद्वैतचा आवाज दाटून आला. डोळे ओलावले. मीरा शांतपणे ऐकत होती. तिच्याही डोळ्यात एक अनामिक सहानुभूती उमटली, पण ती म्हणाली, साहेब, मी आणखीन 2 ठिकाणी काम करते, त्यामुळे मला दिवसभर थांबणं कठीण होईल. अद्वैत हात झाला. मीराजी, मी तुम्हाला चांगले पैसे देईन, पण प्लीज नाही म्हणू नका. मला खरंच खूप गरज आहे. तेवढ्यात बेडरूममधून अंशूच्या रडण्याचा मोठा आवाज आला. अद्वैत उठणार तितक्यात मीराने क्षणाचाही विचार न करता आत धाव घेतली. तिने अंशूला अत्यंत नाजूकपणे आपल्या कडेवर उचलून घेतलं. तिला पाहताच अंशूने रडायचं थांबवलं. मीराने त्याला छातीशी धरलं, त्याच्या पाठीवर हात फिरवला आणि एक सुंदर अंगाई गीत गुणगुणू लागली. काही सेकंदातच अंशू तिच्या कुशीत इतका सुरक्षित झाला की त्याने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि तो शांत झाला. अद्वैत दारात उभा राहून हे सगळं पाहत होता. अंशू कधीच अनोळखी व्यक्तीकडे जात नव्हता, पण मीराच्या स्पर्शात अशी काही जादू होती की अंशू तिघांचा झाला होता. मीराने अंशूच्या निरागस चेहऱ्याकडे पाहिलं. तिच्या स्वतःच्या डोळ्यातून एक अश्रू खाली टपकला, जणू काही ती स्वतःच्या भूतकाळात हरवली होती. तिने अद्वैतकडे पाहिले आणि ठामपणे म्हणाली, साहेब, मी उद्यापासून येते. मी माझी बाकीचे कामं सोडून देईन. या बाळाला माझी जास्त गरज आहे. अद्वैतच्या मनावरचा प्रचंड भार उतरला. त्याने क्षणाचाही विलंब न करता विचारलं, तुम्हाला तिथे किती पैसे मिळायचे? ती म्हणाली, 7,000 ते 8,000 रुपये. अद्वैत म्हणाला, मी तुम्हाला दरमहा 15,000 रुपये देईन. तुम्ही सकाळी लवकर या, स्वयंपाक करा आणि दिवसभर अंशूला सांभाळा. मीराच्या चेहऱ्यावर आश्चर्य आणि कृतज्ञतेचे भाव उमटले. अद्वैतने आनंदाने फ्रीजमधून 2 ग्लास थंड सरबत काढले आणि तिच्या समोर धरले.
सरबत घेताना तिची नजर अद्वैतच्या नजरेला भिडली आणि तिने लाजून नजर खाली केली. तो क्षण त्या शांत घरात एका नव्या नात्यांची नांदी घेऊन आला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक 7 वाजता मीरा आली, पण आज ती अजूनच वेगळी वाटत होती. तिने एक सुंदर फिकट गुलाबी रंगाची साडी नेसली होती. केस नीट बांधलेले होते आणि कपाळावर एक छोटी टिकली होती. ती घरात येताच घराचं वातावरण बदललं. तिने सुबकपणे घर आवरलं, किचन गाठलं आणि साधारण 1.5 तासात अद्वैतसाठी चवदार जेवण आणि ऑफिसचा डब्बा तयार केला. अद्वैत 9:30 वाजता ऑफिसला निघाला, पण ऑफिसच्या स्क्रीनवर काम करताना त्याचं मन मात्र घरातच अडकलं होतं. अंशू जेवला असेल का? मीरा त्याची नीट काळजी घेत असेल का? या विचाराने त्याला बेचैनी वाढली. अखेर दुपारी त्याने घरच्या फोनवर कॉल केला. हॅलो, बोला साहेब. पलीकडून मीराचा तो सुसंस्कृत नाजूक आवाज आला. मीरा, अंशू कसा आहे? अद्वैतने काळजीने विचारले. बाळ अगदी व्यवस्थित आहे साहेब. तो खेळून आत्ताच झोपला. तुम्ही काळजी करू नका, मीरा हसत म्हणाली. तिच्या त्या हसऱ्या आवाजाने अद्वैतच्या छातीतील धडधड शांत झाली. संध्याकाळी जेव्हा अद्वैत घरी परतला आणि दाराची बेल वाजवली, तेव्हा मीराने दार उघडले. तिच्या कडेवर अंशू होता आणि अंशूच्या चेहऱ्यावर एक मोठं हसू होतं. मीराच्या आणि अंशूच्या त्या एकत्रित हसण्याने अद्वैतच्या घरात पुन्हा एकदा जिवंतपणा परत आला होता. दिवस सरकत होते आणि अद्वैत मीरा यांच्यात एक मूक हळुवार नातं फुलू लागलं होतं. अद्वैत आता ऑफिसवरून लवकर येण्याचा प्रयत्न करायचा. कधी चहा पिताना तर कधी अंशूशी खेळताना त्यांच्यात गप्पा रंगू लागल्या. एक दिवस अद्वैत नेहमीपेक्षा थोडा लवकर घरी आला. दाराची बेल वाजवली, पण उत्तर आलं नाही. दार हलकंसं उघडलं होतं म्हणून तो आत गेला. पाहतो तर काय, बेडरूममध्ये मीरा अंशूला मांडीवर झोपून स्वतःही भिंतीला टेकून झोपली होती. तिच्या चेहऱ्यावर थकवा होता, पण तरीही एक अथांग शांतता होती. पंख्याच्या वाऱ्याने तिच्या कपाळावर आलेली केसांची बट अद्वैतचे लक्ष वेधून घेत होती. अद्वैत नकळत तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या मनात मीराच्या सौंदर्याबद्दल आणि तिच्या स्वभावाबद्दल एक अनामिक आकर्षण निर्माण झालं होतं. तो तिथेच उभा राहून तिच्याकडे पाहत होता. तेवढ्यात मीराची नजर उघडली. अद्वैत समोर उभा आहे हे पाहून ती दचकून उठली आणि साडीचा पदर नीट करत म्हणाली, सॉरी साहेब, कधी डोळा लागला समजलंच नाही. अद्वैत मृदू आवाजात म्हणाला, काही हरकत नाही मीरा, तू खूप दमतेस, आराम करत जा. त्या क्षणी दोघांच्या नजरा एकमेकांना भिडल्या आणि मीराच्या गालावर लाली उमटली. पण एका दुपारी अद्वैत घरी आला तेव्हा त्याला काहीतरी वेगळं जाणवलं. मीराने दार उघडलं, पण तिचे डोळे लाल झाले होते आणि चेहरा रडवला होता. काय झालं मीरा, तू रडत होतीस का? अद्वैतने काळजीने तिचा हात पकडणार इतक्यात स्वतःला सावरलं. मीराचे ओठ थरथरले आणि ती ढसाढसा रडू लागली. साहेब, माझी मुलगी, तिची तब्येत खूप बिघडली आहे. तिला खूप ताप आलाय. अद्वैत थपकला. तुझी मुलगी? मीरा, मला तुझ्या कुटुंबाबद्दल काहीच माहीत नाही. मला सांग काय झालंय. मीराने डोळे पुसत पुसत आपली कहाणी सांगितली. साहेब, माझ्या घरात मी आणि माझी आई आणि माझी 3 वर्षाची मुलगी पिहू राहते. 2 वर्षापूर्वी माझ्या नवऱ्याने मला फसवलं. त्याचं दुसऱ्या मुलीवर प्रेम होतं. तो दारू पिऊन मला मारायचा. शेवटी मी घटस्फोट घेतला आणि आईकडे आले. बाबा लहानपणीच गेले होते. पिहू आजारी आहे, पण तरीही तुमचं काम बुडू नये म्हणून मी अंशूला सांभाळायला आले. मीराचं हे बोलणं ऐकून अद्वैतच्या मनात तिच्याबद्दलचा आदर 1000 पटीने वाढला. स्वतःचं बाळ दुःखात असताना ती दुसऱ्याच्या बाळाचे अश्रू पुसत होती. मीरा, चल लगेच, अद्वैत ठामपणे म्हणाला. त्याने अंशूला कड्यावर घेतलं आणि मीराला घेऊन थेट तिच्या घरी गेला. तिचं घर म्हणजे 2 छोट्या खोल्यांची झोपडी होती. वर पत्र्याचं छप्पर होतं. तिथे तिची वृद्ध आई पिहूला घेऊन बसली होती. पिहू तापाने फणफणली होती. अद्वैतने वेळ न घालवता पिहूला आणि मीराला आपल्या गाडीत बसवलं.
आणि शहरातील सर्वात मोठ्या बालरुग्णालयात नेलं. स्वतः उभे राहून डॉक्टरकडून तिच्यावर उपचार करून घेतले. औषधं आणली. जेव्हा पिऊचा ताप उतरला आणि ती मीराच्या कुशीत हसली तेव्हा अद्वैतच्या जीवात जीव आला. त्या रात्री त्यांना घरी सोडताना अद्वैत म्हणाला, मीरा, उद्यापासून तू पिऊला घरी ठेवून यायचं नाही. तू तिलाही सोबत घेऊन माझ्याच घरी येत जा. पिऊ आणि अंशू दोघं एकत्र खेळतील. मला काहीच अडचण नाही. मीराच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू आले. खरंच साहेब, तुमचे उपकार मी कधीच विसरणार नाही. दुसऱ्या दिवसापासून अद्वैतचं घर 2 लहान मुलांच्या किलबिलाटाने गाजू लागलं. अंशू आणि पिऊ एकत्र खेळायचे आणि मीरा त्या दोघांची आई बनून त्यांना सांभाळायची. एक दिवस ऑफिसमधून येताना अद्वैतने मॉलमध्ये जाऊन एक खास खरेदी केली. त्याने अंशू आणि पिऊसाठी सुंदर कपडे घेतले आणि मीरासाठी एक अतिशय देखणी गडद निळ्या रंगाची रेशमी साडी घेतली. घरी येऊन त्याने ते पॅकेट मीराच्या हातात दिलं. हे काय आहे साहेब? तिने विचारलं. उघडून बघ आणि हो, आत्ताच्या आत्ता ही साडी नेसून बाहेर ये. मला बघायचंय, अद्वैत रोमॅन्टिक मूडमध्ये म्हणाला. काही वेळाने मीरा बेडरूममधून बाहेर आली आणि अद्वैत पाहतच राहिला. त्या निळ्या साडीत तिचं सावळं सौंदर्य एखाद्या अप्सरेसारखं खुलून दिसत होतं. तिचे ओले केस पाठीवर सुटले होते आणि तिच्या चेहऱ्यावर लाजण्याचा एक वेगळाच नूर होता. अद्वैत सोफ्यावरून उठला आणि हळूहळू तिच्याजवळ गेला. मीराने आपली नजर वळवली. अद्वैतने तिचा थरथरणारा हात हातात घेतला. मीरा, तू खूप सुंदर दिसते आहेस. अद्वैतचा आवाज कमालीचा आणि रोमॅन्टिक सखोल होता. साहेब प्लीज. मीरा लाजून मागे सरकण्याचा प्रयत्न करत होती, पण अद्वैतने तिचा हात सोडला नाही. मीरा, साहेब नाही, अद्वैत म्हण मला. तो तिच्या आणखीन जवळ जात म्हणाला, माझं घर आणि माझं मन तुझ्याशिवाय अपूर्ण आहे. अंशूला तुझा लळा लागलाय आणि मला तुझी सवय झाली आहे. तुझ्या भूतकाळाने तुला जखमा दिल्या. माझ्या भूतकाळाने मला एकटेपणा दिला. आपण दोघं एकत्र येऊन या जखमावर प्रेमाची फुंकर घालूया का? मीरा, तू माझ्याशी लग्न करशील का? मीराच्या डोळ्यातून प्रेम अश्रू वाहू लागले. पण मी एक सामान्य कामाला येणारी मुलगी. अद्वैतने तिच्या ओठावर बोट ठेवलं. माझ्यासाठी तू या जगातील सर्वात पवित्र आणि सुंदर स्त्री आहेस. मला पिहूचा बाप व्हायचंय आणि अंशूला तुझी आई म्हणून घ्यायचंय. मीराने अद्वैतच्या छातीवर डोकं ठेवलं आणि तिचा होकार त्याच्या हृदयाच्या धडधडीत मिसळला. अद्वैतने तिला घट्ट मिठीत घेतलं. बाहेर पाऊस पडत होता आणि आज 2 जीवांचा नवा रोमॅन्टिक आणि भावनिक संसार आकारला येत होता. काही दिवसातच अद्वैत आणि मीराने कोर्टात अगदी साध्या पद्धतीने पण एकमेकांच्या साक्षीने लग्न केलं. आज अद्वैतच्या घरात शांतता नव्हती, तर अंशू आणि पिऊचा आनंदी किलबिलाट होता. संध्याकाळच्या वेळी अद्वैत सोफ्यावर बसून चहा पित होता आणि मीरा त्याच्या शेजारी येऊन बसली. अद्वैतनं तिला आपल्या कडेवर ओढलं. तिच्या कपाळावर एक हळुवार मुका घेतला. मीराने अद्वैतच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आयुष्यात ऋतू बदलतात. कधी कडक ऊन असतं तर कधी दुःखाचा पाऊस. पण जर सोबतीला खऱ्या प्रेमाचा हात असेल तर प्रत्येक ऋतूत गुलमोहर पुन्हा बहरू शकतो. हे अद्वैत आणि मीराच्या नात्यानं सिद्ध केलं होतं. अद्वैत आणि मीराच्या साध्या पण पवित्र विवाहाने गुलमोहर अपार्टमेंटच्या त्या घराला एका नव्या नात्याची ऊब दिली होती. कोर्टातून परतताना दोघांच्याही गळ्यात साधे हार होते आणि हातात एकमेकांचा विश्वास. पिओ आणि अंशू आता अधिकच आनंदी दिसत होते, कारण त्यांना आता हक्काची बहीण आणि भाऊ मिळाले होते. पण लग्नानंतरची पहिली रात्र दोघांसाठी एका नव्या पर्वाची सुरुवात होती. रात्रीचे 10:30 वाजले होते. दोन्ही मुलांना मीराने अगदी पोटभर जेवू घालून अंगाई गीत गात बेडरूममध्ये झोपवले होते. घराच्या हॉलमध्ये हलकासा पिवळट डिम लाईट चालू होता. अद्वैत बाल्कनीत उभा राहून शांतपणे बाहेर पडणाऱ्या पावसाच्या सरी पाहत होता. थंड वाऱ्याची एक झुळूक आली आणि अद्वैतच्या अंगावर
काटा आला, पण त्या क्षणी त्याच्या पाठीला एका मऊ उबदार स्पर्शाची जाणीव झाली. मीरा हळूच पाऊल टाकीत बाल्कनीत आली होती. तिने नेसलेली तीच गडद निळ्या रंगाची रेशमी साडी वाऱ्याने हलकीशी उडत होती. तिच्या ओल्या केसांमधून सुटलेला मोगऱ्याचा सुवास बाल्कनीच्या हवेत विरघळत होता. अद्वैतने मागे वळून पाहिले. मीराने लाजून आपली नजर खाली वळवली होती. तिचे कपाळावरचे कुंकू आणि गळ्यातले काळे मणी त्या डिम लाईटमध्ये चमकत होते. अद्वैतने काहीही न बोलता तिचा मऊ नाजूक हात आपल्या हातामध्ये घेतला. तिचा हात हलकासा थरथरत होता. घाबरली आहेस का मीरा? अत्यंत मृदू आणि हळुवार आवाजात विचारले. मीराने हळूच आपल्या बोलक्या डोळ्यांनी अद्वैतच्या नजरेला कवेत घेतले. घाबरले नाहीये, पण मनात एक वेगळीच धाकधूक आहे. आयुष्याने इतक्या मोठ्या दुःखाच्या वादळानंतर मला एवढं सुख दिलंय की कधी कधी वाटतं मी स्वप्न तर पाहत नाही ना. अद्वैतने मंदपणे हसून तिचा दुसराही हात आपल्या हातात घेतला आणि तिला स्वतःच्या आणखीन जवळ ओढलं. हे स्वप्न नाहीये मीरा, हे आपलं सत्य आहे. ज्या घराला मी फक्त 4 भिंती समजून जगत होतो, त्या घराला तू खऱ्या अर्थानं घर बनवलं आहेस. माझ्या आयुष्यातला उरलेला सगळा रोमांच, सगळं प्रेम मला फक्त तुझ्यावरच खर्च करायचंय. अद्वैतचे हे शब्द ऐकताच मीराच्या डोळ्यात प्रेमाचे अश्रू तरळले. अद्वैतने आपल्या हाताच्या अंगठ्याने तिच्या गालावरचे ते अश्रू अलगद पुसले. त्याचा स्पर्श मीराच्या शरीरात एका नव्या ऊर्जेचा संचार करून गेला. अद्वैतने हळूच आपले हात मीराच्या कमरेवर ठेवले आणि तिला पूर्णपणे स्वतःच्या कवेत घेतले. वाऱ्याची एक जोरदार झुळूक आली आणि मीराचे केस अद्वैतच्या चेहऱ्यावर पसरले. अद्वैतने अत्यंत नाजूकपणे तिच्या कानामागून ते केस बाजूला केले आणि आपले ओठ तिच्या कपाळावर टेकवले. तो एक अत्यंत पवित्र आणि दीर्घ मुका होता, ज्यामध्ये दोघांनाही आपल्या भूतकाळातील सर्व वेदना विसरून जाण्याचा जणू करार केला होता. मीराचा श्वास आता वाढला होता. तिने अद्वैतच्या छातीवर आपले दोन्ही हात ठेवले आणि शर्ट घट्ट पकडले. अद्वैतने आपली नजर मीराच्या गुलाबी थरथरणाऱ्या ओठावर खिळवली. त्या शांत रात्री फक्त दोघांचा श्वासांचा आणि बाहेर पडणाऱ्या पावसांचा आवाज येत होता. अद्वैत हळूच खाली झुकला आणि त्याने आपले ओठ मीराच्या ओठावर टेकवले. तो स्पर्श अत्यंत मऊ, हळुवार, प्रेमाने भरलेला होता. मीराने सुरुवातीला लाजून डोळे बंद केले, पण काही क्षणात तिनेही अद्वैतच्या प्रेमाला प्रतिसाद दिला. 2 आत्मे जे कधी काळी अत्यंत दुःखात होते, ते आज प्रेमाच्या एका अशा बंधनात अडकले होते जे कधी न तुटणारे होते. काही क्षणाच्या त्या रोमॅन्टिक मिठीनंतर अद्वैतने मीराला अलगद आपल्या कडेवर उचलून घेतले. मीराने आश्चर्याने लाजून आपले दोन्ही हात अद्वैतच्या गळ्यात टाकले आणि तोंड त्याच्या खांद्यामध्ये लपवले. अद्वैत तिला घेऊन बेडरूममध्ये गेला, जिथे दिवा अगदी मंद जळत होता. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा सूर्याची पहिली किरणे खिडकीतून आत आली, तेव्हा मीराची नजर उघडली. ती अजूनही अद्वैतच्या मजबूत बाहूमध्ये सुरक्षित झोपलेली होती. अद्वैतच्या चेहऱ्यावर एक नितांत शांतता आणि समाधान दिसत होतं. मीराने अत्यंत हळुवारपणे अद्वैतच्या चेहऱ्यावरून हात फिरवला, जेणेकरून त्याची झोपमोड होणार नाही. पण अद्वैतने झोपेतच तिचा हात पकडला आणि डोळे काही न उघडताच हसून म्हणाला, लवकर उठायची सवय अजून गेली नाही का मिसेस मीरा अद्वैत? मीरा लाजून हसली. उठा आता साहेब, मुलं उठायच्या आधी मला किचनमध्ये जावं लागेल. अद्वैतने डोळे उघडले आणि तिला पुन्हा एकदा स्वतःकडे ओढत तिच्या गालावर किस केलं. आज ऑफिसला सुट्टी आहे आणि आज किचनमध्ये मी तुला मदत करणार आहे. आजचा पूर्ण दिवस फक्त आपल्या दोघांचा आणि चौघांचाच आहे. हॉलमधून तेवढ्यात अंशू आणि पियूच्या हसण्याचा आणि खेळण्याचा आवाज आला. दोघेही उठून बेडवर खेळू लागले होते. अद्वैत आणि मीरा बेडरूममधून बाहेर आले. दोन्ही मुलांनी जेव्हा आपल्या आईबाबांना एकत्र हसताना पाहिलं, तेव्हा ते पळत येऊन दोघांच्या पायाला बिलगले. अद्वैतने पियूला कड्यावर घेतलं आणि मीराने अंशूला. 4 जीवांचे हे छोटंसं कुटुंब आता पूर्ण झालं होतं. ज्या घरात कधी काळी फक्त रडण्याचा आणि शांततेचा आवाज यायचा,
तिथे आता प्रेमाचे संगीत आणि आनंदाचा किलबिलाट घुमत होता. आयुष्याच्या पानावर एक अत्यंत सुंदर आणि रोमॅन्टिक अध्याय लिहिला गेला होता. अद्वैत आणि मीराच्या नव्या संसाराची ही सुरुवात म्हणजे दोन नदीच्या पात्रांनी एकत्र येऊन एक संत सुंदर प्रवाहाचे रूप घेण्यासारखी होती. लग्नाला आता काही महिने उलटून गेले होते. सुरुवातीचा संकोच आता हळूहळू एका सखोल समजूतदार प्रेमात बदलला होता. अंशू आणि पिऊ यांच्यात तर इतकी गट्टी जमली होती की ते एकमेकांशिवाय एक क्षणभरही राहू शकत नव्हते. बाहेर ऋतू बदलत होते आणि त्यासोबत त्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात आता सुखाचा सुवास दरवळत होता. त्या दिवशी शनिवार होता. अद्वैतने मुद्दाम ऑफिसचे काम लवकर संपवले होतं, कारण आज त्याने मीरासाठी आणि मुलांसाठी एक सरप्राईज प्लॅन केलं होतं. संध्याकाळचे 6 वाजले होते. अद्वैत हॉलमध्ये येऊन बसला. त्यानं पाहिलं, मीरा दोन्ही मुलांना हॉलमध्ये खेळवून स्वतः किचनमध्ये रात्रीच्या जेवणाची तयारी करत होती. अद्वैत हळूच उठला आणि किचनच्या दारात जाऊन उभा राहिला. मीराने आज हलक्या जांभळ्या रंगाची सुती साडी नेसली होती. कपाळावर अद्वैतच्या नावाचं ठसठशीत कुंकू होतं आणि गळ्यात मंगळसूत्र. ती घाईघाईने पोळ्या लाटत होती. तिच्या कपाळावर घामाचे काही थेंब चमकत होते. हे दृश्य पाहून अद्वैतच्या मनात तिच्याबद्दल अथांग माया दाटून आली. तो मागून शांतपणे गेला आणि त्याने मीराच्या हातातून लाटणे अलगद काढून घेतले. मीरा दचकली. अहो, काय करताय? मुलं बाहेर आहेत आणि स्वयंपाक अर्धवट आहे. अद्वैतने लाटणे बाजूला ठेवले आणि मीराला स्वतःकडे वळवले. तिच्या कमरेवर हात ठेवत तो म्हणाला, आजपासून शनिवारी रात्री किचनला सुट्टी. आम्ही तिघांनी मिळून ठरवलं की आज माझी बायको अजिबात कष्ट करणार नाही. पण जेवण? मीरा लाजत म्हणाली. मी बाहेरून छान हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलंय आणि हो, पुढच्या अर्ध्या तासात तू आवरून तयार व्हायचंय. आपण चौघंही बाहेर एका लाँग ड्राईव्हवर जातोय. अद्वैतने तिच्या नाकाला हलकीशी पिरंगळत म्हटलं. रात्रीचे 9 वाजले होते. शहराच्या गजबटापासून दूर हायवेच्या कडेला असलेल्या एका शांत निसर्गरम्य ठिकाणी अद्वैतने गाडी थांबवली. मुलं मागच्या सीटवर खेळता खेळता एकमेकांना बिलगून गाढ झोपली होती. बाहेर थंड आणि आल्हाददायक हवा सुटली होती. आकाशात पूर्ण चंद्र चमकत होता, ज्याचा प्रकाश थेट गाडीच्या काचातून आत येत होता. अद्वैतने गाडीची सीट मागे केली आणि शेजारी बसलेल्या मीराकडे पाहिलं. मीरा बाहेरच्या निसर्गाकडे पाहत हरवून गेली होती. चंद्राच्या प्रकाशात तिचा सावळा चेहरा अत्यंत मनमोहक आणि तेजस्वी दिसत होता. काय विचार करतेस मीरा? अद्वैतने तिचा मऊ हात आपल्या हातात घेत विचारलं. मीराने आपली नजर अद्वैतकडे वळवली. तिच्या डोळ्यात एक अनामिक समाधान होतं. काही नाही, फक्त विचार करत होते की निसर्गाचं चक्र किती अद्भुत आहे ना. कधी कडक ऊन असतं तर कधी संपूर्ण अंधार, पण त्यानंतर येणारी चांदणी रात्र सगळा थकवा दूर करते. माझं आयुष्यही असंच काहीसं झालंय. अद्वैतने तिचा हात आपल्या ओठांजवळ नेला आणि त्यावर एक हळुवार मुका घेतला. मीरा, तुझ्या आयुष्यात आलेला तो अंधार दूर करण्यासाठीच कदाचित नियतीने आपल्याला एकत्र आणलं. मला नेहमी वाटायचं की मी अंशूसाठी एक आई शोधते, पण खरं सांगू, मी माझ्या जगण्याचं कारण शोधत होतो, जे मला तुझ्या रूपात मिळालं. अद्वैतचं हे रोमॅन्टिक आणि तितकंच भावुक शब्द ऐकून मीरा सरकन त्याच्या आणखीन जवळ आली. तिने आपले डोके अद्वैतच्या भक्कम खांद्यावर ठेवले. अद्वैतने आपले हात तिच्या पाठीवरून फिरवत तिला स्वतःच्या कवेत घट्ट ओढलं. अद्वैत! मीराने पहिल्यांदाच त्याला साहेब न म्हणता त्याच्या नावाने हाक मारली होती. तो शब्द तिच्या ओठांतून इतका गोड वाटला की अद्वैतचे हृदय जोरजोरात धडधडू लागले. पुन्हा म्हण, अद्वैतने तिचा चेहरा आपल्या हाताच्या तळहातात घेत तिच्या डोळ्यात पाहत विचारलं. मीरा लाजून गुलाबी झाली. तिने नजर खाली केली. अद्वैत, मला खूप भीती वाटते कधी कधी की हे सुख माझ्याकडून कोणी हिरावून तर घेणार नाही ना. मी तुम्हाला आणि अंशूला गमावण्याचा विचारही करू शकत नाही. अद्वैतने अत्यंत हळुवारपणे तिच्या हनुवटीला धरून तिचा चेहरा वर केला.
माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत हा अद्वैत तुझाच राहील मीरा. तुझ्या या डोळ्यात मी पुन्हा कधी अश्रू येऊ देणार नाही, आणि आलेस तर मी ते फक्त आनंदाचे असतील. त्या शांत आणि एकांत रात्री गाडीच्या आत फक्त त्या दोघांच्या श्वासांची गती वाढली होती. अद्वैत हळूहळू मीराच्या जवळ सरकला. मीराचे श्वास आणखीनच अडखळू लागले होते. अद्वैतने तिच्या कानाजवळ जाऊन एक फुंकर मारली, ज्यामुळे मीराच्या अंगावर काटा आला. तिने नकळत अद्वैतच्या शर्टची कॉलर आपल्या हाताने घट्ट पकडले. अद्वैतने तिचे लाजरं रूप पाहत आपले ओठ ओठावर टेकवले. बाहेर पडणाऱ्या चंद्राच्या साक्षीने त्या दोघांनी एकमेकांच्या प्रेमाचा आस्वाद घेतला. तो स्पर्श केवळ शारीरिक नव्हता, तर दोन आत्म्यांचे एकमेकांना दिलेले वचन होतं. लॉंग ड्राईव्हहून परत आल्यानंतर घर अधिकच उबदार वाटू लागलं होतं. मुलांची झोप न मोडता अद्वैत आणि मीराने त्यांना बेडरूममध्ये झोपवलं. रात्री उशिरा दोघेही बाल्कनीत एकत्र उभे होते. अद्वैतने मीराला मागून मिठी मारली होती आणि आपले तोंड तिच्या केसामध्ये लपवले होते. मीराने अद्वैतच्या हातावर आपले हात ठेवून डोळे बंद केलं होतं. मीरा, उद्या आपण एका नव्या घराची वास्तुशांती करतोय. अद्वैतने तिच्या कानात कुजबुजला. नवं घर? पण हे घर तर इतकं छान आहे. मीराने आश्चर्याने विचारलं. हे घर सुंदर आहे, पण इथे आपल्या भूतकाळाच्या काही अशा आठवणी आहेत ज्या आपल्याला कधीकधी मागे खिचू शकतात. मला आपल्या चौघांसाठी अगदी एक नवीन सुरुवात हवी आहे. एका अशा घरात जिथे फक्त आणि फक्त आपल्या चौघांचे सुखाचे क्षण कोरले जातील. अद्वैतने समजूतदारपणे सांगितले. मीराच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे अश्रू आले होते. तिने मागे वळून पाहिले, अद्वैतच्या गळ्यात आपले हात टाकले आणि त्याच्या छातीवर डोके टेकवले. आयुष्याने दोघांनाही खूप सोसायला लावले होते, पण शेवटी प्रेमाच्या या वळणावर या दोघांनाही प्रवास सुकर झाला होता. गुलमोहर अपार्टमेंटच्या त्या बाल्कनीतून दिसणारे आकाश आज अधिकच मोठं आणि आश्वासक वाटत होतं, कारण आता त्यांच्या आयुष्यात प्रेमाची एक नवीन आणि कधीही न माळवणारी पहाट. अद्वैत आणि मीराच्या नवविवाहित आयुष्याला आता 1 वर्ष पूर्ण झालं होतं. गुलमोहर अपार्टमेंट सोडून त्यांनी शहराच्या एका शांत हिरव्यागार परिसरात एका सुंदर मोठ्या स्वतंत्र घराचा प्रवेश केला होता. हे घर त्यांनी फक्त स्वतःसाठी नाही, तर अंशू आणि पिऊच्या मुक्त बालपणासाठी निवडलं होतं. आजचा दिवस त्यांच्यासाठी अत्यंत खास होता. आज त्यांचा पहिला लग्नाचा वाढदिवस होता आणि याच दिवशी त्यांच्या नव्या घराची वास्तुशांती आणि सत्यनारायणाची पूजा आयोजित केली होती. सकाळपासून घरात एक वेगळाच उत्साह आणि लगबग सुरू होती. नातेवाईक, जवळचे मित्र आणि सोसायटीतले जुने ओळखीचे लोक आले होते. घराला झेंडूच्या फुलांची, आंब्याची पानांची तोरणं लावली होती. हवेत चंदनाचा आणि सुवाईक उदबत्त्यांचा गंध पसरला होता. मध्यान्हाची वेळ होती आणि पूजेचा मुख्य विधी सुरू झाला. अद्वैत आणि मीराच्या पूजेच्या पाटावर बसले होते. अद्वैतने पांढऱ्या रंगाचा रेशमी कुर्ता पायजामा घातला होता, तर मीराने केशरी आणि सोन्याच्या जरीची काठ असलेली सुंदर पैठणी नेसली होती. तिच्या गळ्यातलं मंगळसूत्र, कपाळावरचं मोठं कुंकू आणि हातातल्या हिरव्या बांगड्या तिच्या सावळ्या सौंदर्याला एका पारंपरिक गृहलक्ष्मीचा रूप देत होतं. बळजी मंत्र म्हणत होते आणि अद्वैत मीरा एकमेकांच्या हातात हात लावून पूजेचे विधी पूर्ण करत होते. तेवढ्यात अंशू आणि पिऊ पळत पळत आले. दोघेही एकाच सारख्या पारंपरिक कपड्यामध्ये खूप गोंडस दिसत होते. पिऊने अद्वैतच्या कुर्त्याचा कोपरा पकडला, तर अंशू मीराच्या मांडीवर येऊन बसला. बळजी हसून म्हणाले, खूप भाग्यवान आहात तुम्ही दोघे. ही 2 मुलं म्हणजे तुमच्या घरातले प्रत्यक्ष बाळकृष्ण आणि लाडोबा आहेत. यांच्या हसण्याने या घराची वास्तू आधी शांत झाली आहे. अद्वैतने मीराकडे पाहिलं. मीराच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले होते. तिने अंशूला घट्ट जवळ घेतलं आणि पिऊचा हात पकडला. एका वर्षापूर्वी ज्या मीराला समाजाने एकटी आणि हताश घटस्फोटित स्त्री म्हणून हिणवले होते, तिला आज या घरात संपूर्ण मान, आदर आणि एका संपूर्ण कुटुंबाची राणीपद मिळालं होतं. अद्वैतने हळूच तिचा हात आपल्या हातात घेतला आणि हलकासा दाब देऊन धीर दिला. मी कायम तुझ्यासोबत आहे. हाच जणू तो मूक संदेश. संध्याकाळपर्यंत सगळे पाहुणे निघून गेले. आईने दोन्ही मुलांना जेवण भरवून आपल्या खोलीत झोपवले होते, कारण मुलंही सकाळपासून खूप दमली होती. संपूर्ण घरात आता एक तृप्त शांतता पसरली होती. रात्रीचे 11 वाजले होते. अद्वैत नव्या बेडरूममध्ये लागून असलेल्या मोठ्या गॅलरीत उभा होता. समोरून वाहणाऱ्या थंड वाऱ्यासोबत रात्रीच्या राणीचा सुवास येत होता. तेवढ्यात मीरा आली. तिने पूजेची जाड साडी बदलून
एक साधी फिकट निळ्या रंगाची मऊ साडी नेसली. तिचे केस मोकळे होते आणि कपाळावर अद्वैतच्या नावाची टिकली तशीच होती. तिने अद्वैतच्या हातात दुधाचा ग्लास दिला. अद्वैतने ग्लास बाजूला ठेवला आणि थेट मीराचा हात पकडून तिला ओढलं. मीरा हलकीशी दचकली आणि तिच्या हातातल्या बांगड्याचा किणकिणाट झाला. अहो, काय करताय? कोणीतरी बघेल. मीरा लाजत म्हणाली, आता या घरात कोणीही आपल्याला डिस्टर्ब करणार नाही मिसेस मीरा अद्वैत. अद्वैत तिच्या आणखीन जवळ जात म्हणाला. त्याचा आवाज रात्रीच्या त्या शांततेत अत्यंत रोमॅन्टिक आणि सखोल वाटत होता. आज आपला पहिला ॲनिव्हर्सरी आहे, पण मला वाटतंय की मी तुला जन्मांतरापासून ओळखतोय. मीराने आपले दोन्ही हात अद्वैतच्या छातीवर टेकवले आणि त्याच्या डोळ्यात पाहिले. मला अजूनही विश्वास बसत नाही की माझं आयुष्य इतकं सुंदर असू शकतं. जेव्हा माझा पहिला संसार तुटला तेव्हा मला वाटलं होतं की माझं आयुष्य संपलं, पण तुम्ही मला फक्त जगण्याची उमेद दिली नाही, तर मला स्वतःवर पुन्हा प्रेम करायला शिकवलं. अद्वैतने तिच्या गालावर आलेली केसांची बट हळुवारपणे मागे केली. प्रेम तर तू मला करायला शिकवलंस मीरा. नियती गेल्यानंतर अंशू आणि मी जणू प्रेतासारखे जगत होतो. या घरात जीव तू फुंकला आहेस. तुझ्या साधेपणाने, तुझ्या मायेने आणि माझ्या आयुष्यातला सगळा कोरडेपणा तू घालून टाकलास. तू माझ्यासाठी काय आहेस हे मी शब्दात सांगू शकत नाही. अद्वैत हळूच खाली झुकला आणि त्याने आपले ओठ मीराच्या कपाळावर टेकवले. त्यानंतर त्याने तिचे दोन्ही डोळे आणि मग तिच्या गालावर आपले ओठ टेकवले. मीराचा श्वास वाढला होता. तिने अद्वैतला घट्ट मिठी मारली. बाल्कनीच्या त्या कोपऱ्यात चांदण्याच्या साक्षीने दोन जीव एकमेकांमध्ये पूर्णपणे विरघळून गेले होते. अद्वैतने मीराला अलगद कडेवर उचललं आणि बेडरूम उबदार प्रकाशात निघून गेलं. काही वर्षानंतर नव्या घराच्या अंगणात एक मोठा गुलमोहराचं झाड आता चांगलंच बहरलं होतं, ज्याला लाल भडक फुलं आली होती. अंशू आणि पिहू आता मोठे झाले होते आणि शाळेत जाऊ लागले होते. अंशू पिहूला दीदी म्हणून हाक मारायचा आणि पिहू अंशूची अगदी मोठ्या बहिणीसारखी काळजी घ्यायची. कोणालाही सांगून विश्वास बसत नव्हता की ही दोन्ही मुलं वेगवेगळ्या आईवडिलांची आहेत, कारण त्यांच्यावर झालेली प्रेमाची पाखरं एकच होती. एक दिवस संध्याकाळी अद्वैत ऑफिसमधून आला. त्यानं पाहिलं, अंगणातल्या बाकड्यावर मीरा बसली होती आणि तिच्या कडेवर एक लहान, काही महिन्यांची छोटी मुलगी खेळत होती, जी अद्वैत आणि मीराच्या प्रेमाचं नवं प्रतीक होती. अंशू आणि पिहू तिच्या भोवती गोळा होऊन तिला हसवत होते. अद्वैत धावत तिथे गेला. त्याने आधी अंशू आणि पिहूला जवळ घेतलं, मग मीराच्या शेजारी बसून त्या लहान बाळाच्या गालावर पापा घेतला. मीराने अद्वैतकडे पाहून एक अत्यंत तृप्त आणि समाधानी हसू दिलं. आयुष्यात कधीकधी सगळं काही असून अचानक तुटून जातं, आपली माणसं, आपली स्वप्न आणि जगण्याची उमेदही. पण अशा वेळी हार मानणं हा पर्याय नसतो. खरी ताकद म्हणजे पुन्हा उभं राहणं आणि कोणाच्या तरी आयुष्यात प्रकाश बनणं. अद्वैत आणि मीराच्या आयुष्यात दुःख खूप होतं, पण त्यांनी जेव्हा एकमेकांना आधाराचा हात दिला, तेव्हा त्या आधारातून एका अत्यंत सुंदर, रोमॅन्टिक आणि सुखी आयुष्याची एक नवी पहाट झाली. तर मित्रांनो, कथा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा.